दर्यापूर येथील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयात संविधान दिन साजरा। दर्यापूर येथील शिवसेना उभाटा कार्यालयात संविधान दिन उत्सवपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन म्हणून शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ भावनाताई भुतडा उपस्थित होत्या। त्यांनी नागरिकांना संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्य आणि लोकशाही मूल्यांची माहिती देत संविधानाचे महत्त्व पटवून सांगितले। भावनाताई भुतडा यांनी यावेळी सर्वांनी जागरूक नागरिक म्हणून वागण्याचे, संविधानिक मूल्यांचे पालन करण्याचे आणि समाजहितासाठी एकत्रित येण्याचे आवाहन केले। कार्यक्रमात शिवसेनेचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांची मोठी उपस्थिती होती। ताई, आज संविधान दिवस आहे आणि आपल्या शिवसेनेच्या कार्यालयामध्ये आज संविधान दिवस साजरा करण्यात येत आहे, काय सांगाल? नमस्कार, मी डॉक्टर भावना भुतडा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून मी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी उभी आहे। आजचा दिवस हा आपल्या इतिहासामध्ये असं म्हणा ज्या दिवशी याची स्थापना झाली सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे। 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो। या दिवसाबद्दल थोडंसं बोलायचं झालं तर 19 नोव्हेंबर 1949 या दिवशीला एक अधिसूचना दिली गेली होती की 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात यावे आणि याचं ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे 26 नोव्हेंबर 1949। म्हणजे 19ला अधिसूचना आणि 26 नोव्हेंबरला याचं इम्प्लिमेंटेशन झालं। आता याचं इम्पॉर्टन्स काय? इम्पॉर्टन्स हे आहे की प्रत्येक व्यक्तीला संविधानाने दिलेले कायदे आणि हक्क माहीत असायला पाहिजे। जशाप्रमाणे आपल्याला नियर अबाउट फंडामेंटल राईट्स हे 6 दिलेले आहे संविधानाने आणि फंडामेंटल ड्युटीज ह्या 11 दिलेल्या आहेत। सगळ्या सामान्यांना मला एवढं म्हणायचं आहे की आपल्याला राईट टू वोट हा अधिकार संविधानाने दिलाय आणि आजच्या दिवशीला हे जर संविधान ॲक्सेप्ट झालं नसतं किंवा इम्प्लिमेंट झालं नसतं तर राईट टू वोट हा अधिकार आपल्याला मिळालाच नसता। राईट टू वोट इट इज अ फंडामेंटल राईट्स बाय द आर्टिकल 19। त्यामुळे प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे। तो त्याचा उमेदवार स्वतः निवडू शकतो, तो उचित उमेदवाराला निवडून मतदानाने करू शकतो। म्हणून मी असं म्हणते सगळ्यांना की आजचा संविधान दिवस हा खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि याला 2015 मध्ये ॲक्च्युली याची सुरुवात झाली होती 2015 पासून। तर याला राष्ट्रीय कायदा दिवस सुद्धा म्हणतात, कारण लोकांना आपले कायदे माहीत असले पाहिजे की आपल्याला संविधानाने काय काय अधिकार दिलेले आहेत। म्हणून आजचा दिवस हा आपल्या इतिहासामधली एक अशी म्हणजे असं एक पान आहे इतिहासाचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी लिहिलेलं आहे। सामान्य माणसांना त्यांचे अधिकार मिळायला पाहिजे, ते कोणीही जाती धर्मातले असो। म्हणून सगळ्या जनतेला एवढं म्हणते की हा संविधान दिवस हा लहानसा दिवस नाही आहे। अशा महामेरू महात्म्यांनी आपल्यासाठी हा दिवस आणण्यासाठी खूप काही तडजोड केलेली आहे। त्या देवापुढे संविधान आहे। नमस्कार।